भांडवल बाजारामध्ये जे बदल होत आहेत ते आपण खरं म्हणजे दैनंदिनच टिपले पाहिजेत. पण काही असे बदल जे आहेत ते धोरणात्मक आहेत. भांडवल बाजार हा रेग्युलेटेड असावा, हा नियमानुसार चालावा. त्या ठिकाणी लोकांनी याच्यावरती विचार करून आपले फंड त्या एनपीएस मध्ये किंवा आणखी कुठल्या स्कीम मध्ये का आणि कशासाठी टाकावे याचा तौलनिक अभ्यास करावा. नमस्कार, मी विश्वास उडकी. भांडवल बाजारामध्ये जे बदल होत आहेत ते आपण खरं म्हणजे दैनंदिनच टिपले पाहिजेत. पण काही असे बदल जे आहेत ते धोरणात्मक आहेत आणि ते सांगणं, ते समजून घेणं याकरता हा कार्यक्रम आहे. आपल्या सगळ्यांना हे माहित आहे की भांडवल बाजाराचे नियंत्रक अर्थातच सेबी आहे, म्हणजे सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ही आहे. जशी बँकांची बँक ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, तर ती एक नियामक आहे बँकिंग व्यवस्थेची. तसंच मार्केटची नियामक ही सेबी आहे. पण अजून एक नियामक मार्केटमध्ये ऑपरेट होतो, तो म्हणजे ज्याला आपण म्हणतो की पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी. आता PFRDA हा कायदा 2008 मध्ये आला, त्यावेळेस चिदंबरम हे अर्थमंत्री होते. आणि भांडवल बाजारामध्ये गुंतवणुकीच्या ज्या योजना आहेत त्या सरकारी गुंतवणूक योजना आणि खाजगी नागरिकांना सुद्धा जर गुंतवणुकीच्या योजना काही त्याच्यामध्ये सामावून घ्यायचं असेल तर त्या इंट्रोड्यूस त्यावेळेस झाल्या. पण त्याचा नियामक म्हणून, रेग्युलेटर म्हणून PFRDA ऍक्ट प्रमाणे एक नियामक संस्था स्थापन झाली आणि त्याचं नाव आहे पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी. ही 2008 पासून कार्यरत आहे. मुख्यतः आपण हे पाहतोय की त्या काळामध्ये की PFRDA ऑथॉरिटी निर्माण झाल्यानंतर सरकारने जी पेन्शन बंद केली, ज्याला आपण ओल्ड पेन्शन स्कीम म्हणतो, ती बंद केली आणि न्यू पेन्शन स्कीम NPS ही सुरू केली. ही NPS हाताळणी ही मुख्यतः PFRDA ऍक्टच्या अंतर्गत, आणि ही जी ऑथॉरिटी जी आहे पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी, यांनी ती हाताळावी. आणि ती हाताळत असताना तत्कालीन युनिट ट्रस्टची जी काही म्युच्युअल फंड होती, त्याला हल्ली नाव असं आहे की UTI AMC, असेट मॅनेजमेंट कंपनी. तर ही त्यावेळेस नंबर 1 ची म्युच्युअल फंड कंपनी होती. UTI म्युच्युअल फंड आणि अन्य 8 म्युच्युअल फंड, त्यात रिलायन्स पण आहे, SBI म्युच्युअल फंड आहे, PNB म्युच्युअल फंड पण आहे, आणखी काही म्युच्युअल फंड आहेत. हे सगळे मिळून NPS म्हणजे त्याला न्यू पेन्शन स्कीम असं सरकारनेच नाव दिलं होतं. वास्तविक ही पेन्शन स्कीम नसून बाजार नियंत्रित एक गुंतवणूक योजना आहे, ज्या ठिकाणी सरकारी कर्मचारी त्यांना सरकार नोकरीत आल्यानंतर जेवढं मूळ पगाराच्या एक विशिष्ट टक्के, म्हणजे समजा 10% जर गुंतवणूक पगारातून, जर कर्मचाऱ्यांच्या पगारातून निघत असेल तर तेवढीच गुंतवणूक सरकार करेल आणि हा दोन्ही फंड जो आहे हा PFRDA कडे हाताळण्यात येईल. म्हणजे कोण हाताळेल तर एक तत्कालीन असं ठरलं की 8 ते 10 म्युच्युअल फंड हाताळतील. हा एक भाग झाला. आता त्या ओल्ड पेन्शन स्कीमचं एक नवीन रूपांतर झालं असं आपण म्हणू. नवीन सगळ्या लोकांना NPS लागू झालं. तर PFRDAचं हे मुख्य काम आहे असं सगळ्यांचा समज आहे. पण नाही, PFRDA मध्ये अनेक गुंतवणूक योजना आहेत, त्याच्याकडेही PFRDAचं लक्ष असतं. आता आपण NPS का OPS याबद्दल बोलत नसून आपण आता त्याचे जे काही चेअरमन आहेत PFRDAचे, त्यांचं नाव आहे दीपक मोहंती, आणि आपल्याला माहिती आहे की ख्यातनाम इकॉनॉमिस्ट आहेत आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या संचालक मंडळ पण होते. त्यांची ख्याती मोठी आहे. आता निवृत्तीनंतर चेअरमन आहेत PFRDAचे. त्यांनी आता असं एक कालच पत्रकार परिषद घेऊन सांगितलेलं आहे की आम्ही सरकारने कॉन्ट्रीब्युट केलेली NPS ही सर्वांना माहिती आहे, परंतु नॉन गव्हर्नमेंट जे सबस्क्रायबर आहेत, म्हणजे ते खाजगी क्षेत्रातले कोणी असतील, कोणी नागरिक असतील भारतातले, या सर्वांकरता आम्ही नव्या पद्धतीने एक गुंतवणूक योजना आणतो. आणि त्याच्यामध्ये तो वयोगट जो आहे तो पूर्वी जे काही किमान 35 जे होतं ते 45 एज पर्यंत टेपरिंग असेल, म्हणजे साधारणपणे ते वाढवलेलं आहे 10 वर्षाने, तर 45 वयोगटापर्यंतचे लोक गुंतवणूक करतील. आता हे गुंतवणूक करत असताना शेवटी मुद्दा काय येतो
की या बाजारामध्ये ज्या इक्विटी किंवा डेट फंड्स असतात त्याच्यामध्येच हे पैसे गुंतवले जातात आणि बाजारामध्ये हजारो कंपन्या लिस्टेड आहेत, पण त्यातल्या NSE मध्ये 50 कंपन्यांचं सरासरी येते आणि त्याला आपण निफ्टी म्हणतो. BSE मध्ये 30 कंपन्यांचं सरासरी येते, त्याला आपण सेन्सेक्स म्हणतो. तर हे जे मोठे शेअर्स आहेत याच्यामध्ये त्या स्टॉक्समध्ये गुंतवणूक करावं का अन्य कुठे मिड कॅपमध्ये करावं किंवा स्मॉल कॅपमध्ये करावं, हा निर्णय मात्र ज्याची गुंतवणूक या सगळ्या स्कीम्समध्ये येते, ज्या नागरिकांची, जे नॉन गव्हर्नमेंटल आहे, गव्हर्नमेंट तिथे कॉन्ट्रीब्युट करणार नाही, पण व्यक्ती म्हणून जिथे कॉन्ट्रीब्युशन येईल तर त्याचा चॉईस आहे की त्याने इक्विटी फंड आणि डेट फंडमध्ये कुठे गुंतवणूक करावी हे सुरुवातीला लिहून द्यावं. आणि त्याने जे लिहून दिलेले जे मार्ग आहेत, अर्थातच त्याच्यामध्ये म्युच्युअल फंड येतात, त्याच्यामध्ये स्मॉल कॅप येतात, मिड कॅप येतात आणि लार्ज कॅप पण येतात, म्हणजे इक्विटी फंड आणि डेट फंड पण येतात. हे सगळे ऑप्शन्स आणि चॉईसेस हे गुंतवणूकदाराचे असतील. तर या ठिकाणी ही नवीन योजना जी आहे त्याला ते रिसायकलिंग म्हणजे त्याला असं म्हणतात की न्यू लाईफ सायकल फंड ऑप्शन. आता हा जो का आहे हे NPS सरकारी सबस्क्रायबर, सरकारचं सबस्क्रिप्शन त्यात नसेल अशा म्हणजे खाजगी किंवा नागरिकांकरता आहे, सरकारचा त्यात काही हिस्सा नसेल. ह्याच्यामध्ये न्यू लाईफ सायकल फंड याचे ऑप्शन्स ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये ओपन होतील. याचं सुतोवाच नव्हे, याचं स्टेटमेंट त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे हे सगळे आपण असं म्हणू शकतो की नॉन गव्हर्नमेंट सबस्क्रायबर्स आहेत या PFRDAच्या नवीन स्कीम मध्ये येणार आहेत आणि त्यांचं वयोगट हा 45 वर्षापर्यंत घेतलेला आहे. म्हणजे बहुसंख्य नोकरदार, खाजगीमध्ये आणि नागरिक यांनी स्वतंत्रपणे इथे गुंतवणूक करावी याकरता त्यांनी हे केलेलं आहे. तर ह्या सगळ्या आपण PFRDA संचालित ज्या काही स्कीम्स आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने असं बघतो की एक 3 स्कीम्स आहेत, त्याला ते नावं काही असतील पण ते नावं माहिती असणं तर आवश्यक आहे. एक आहे अग्रेसिव्ह ऑटो चॉईस, एक आहे मॉडरेट ऑटो चॉईस आणि दुसरा आहे कॉन्झर्वेटिव्ह ऑटो चॉईस. आता हे चॉईसेस जे आहेत ते LC75, LC50, LC25 या स्कीम्समध्ये एक ज्याला म्हणतो की न्यू लाईफ सायकल फंड याच्यातून आहे. तो मुद्दा काय, वय 35 आणि 45 पर्यंत आहे, सरकार ह्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युट करणार नाही, खाजगी क्षेत्रातले नोकरदार आणि नागरिक हे त्यात कॉन्ट्रीब्युट म्हणजे व्यवसाय कॉन्ट्रीब्युट करतील, हा त्यातला मुख्य भाग झाला. आता त्याच्यामध्ये NPSचे 2 अकाउंट्स आहेत, एक टायर 1 अकाउंट आणि एक टायर 2 अकाउंट आहेत. आता NPS हे मुळातच सरकारी कर्मचारी किंवा खाजगी कर्मचारी यांच्यामध्ये जे गुंतवणूक योजना आहे त्याला पेन्शन स्कीम असं म्हणणं खरं तर चुकीचं आहे, पण जे काय आहे ते नाव हे आहे, खरं तर ती गुंतवणूक योजना आहे. आता एकूण मार्केटमध्ये PFRDA मध्ये ही नवीन स्कीम इंट्रोड्यूस होत असताना आपण हे असं का होतंय या उद्देशांकडे बघितलं पाहिजे. म्हणजे मार्केटमध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक व्हावी या दृष्टीने PFRDA ऍक्ट अंतर्गत ही PFRDA ऑथॉरिटी काम करते. आणि आता अटल पेन्शन योजना आपल्या सर्वांना माहिती आहे, त्या अनुषंगाने आजच्या घडीला त्या अटल पेन्शन स्कीम मध्ये साधारणपणे 12.5% कोटी एवढी या वर्षाच्या अखेरीपर्यंत त्याचं एकूणच भांडवल असेल, त्याची व्हॅल्यू असेल, अशा तऱ्हेने हे PFRDA काम करते. पुढचा टप्पा त्यांचा असा आहे की हे 12.5 कोटी या वर्षाच्या अखेरीपर्यंत असतील तर तो 15 लाख कोटीचा टप्पा गाठायचा आहे. म्हणजे एकूण अटल पेन्शन योजनेमध्ये 6.5 कोटी जे सबस्क्रायबर आहेत आता, ते साधारणपणे 2014 पासून ह्या स्कीमचं नाव त्यांनी अटल पेन्शन स्कीम असं म्हटलं, त्याच्यामध्ये 6.5 कोटी सबस्क्रायबर आहेत. या वर्षामध्ये म्हणजे 2023 आणि 24च्या या वर्षामध्ये 1.24 लाख म्हणजे 1.24 कोटी एवढे नवीन सबस्क्रायबर जॉईन झालेत. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे 52% त्यात महिला आहेत. अर्थात ही चांगली गोष्ट आहे. गुंतवणूक सुशिक्षित महिला पुरुष मार्केटमध्ये करतात, त्याचं एक रेग्युलेटिंग बॉडी आहे, ती PFRDA ऍक्ट अन्वये PFRDA ऑथॉरिटी आहे. हे सगळं इतपत सगळं ठीक आहे.
उद्दिष्ट काय झालं? उद्दिष्ट हे की 15 लाख कोटी पर्यंत एकूण या सगळ्या 6.6 म्हणजे 6,60,00,000 सबस्क्रायबर यांची एकूण नक्त किंमत जी आहे, व्हॅल्यू जी आहे त्यांच्या गुंतवणुकीची, ती एवढी असेल. ती शेवटी जाणार कुठे? मी म्हटलं तुम्हाला, लार्ज कॅपमध्ये, मिड कॅपमध्ये किंवा स्मॉल कॅपमध्ये जे डेट फंड्स आहेत किंवा इक्विटी फंड्स आहेत, त्याच्यामध्ये जो गुंतवणूकदार आहे तो लिहून देईल, त्या पद्धतीने होईल. पण याच्यामध्ये ॲश्युअर्ड काही आहे का हो? आपल्याला सगळ्यांना समजून काय घ्यायचंय की मोहंती साहेब स्टेटमेंट काढून सांगतात की आमची सबस्क्रिप्शन वाढली आहे, आम्हाला 15 लाख कोटी पर्यंत 2025 पर्यंत आमची ह्या सगळ्यांची गुंतवणूक वाढवायची आहे. अर्थात ही गुंतवणूक मार्केटमध्ये आल्यानंतर मार्केटचा साईज वाढतोय. आता आज मार्केटमध्ये 77,000 हा जो काही सेन्सेक्स आपल्याला दिसतोय, त्याच्यामध्ये मार्केटमध्ये जे गुंतवणूकदार आहेत, जे डीमॅट अकाउंट मधून गुंतवणूक करतात, त्यांची संख्या जवळपास 12 ते 13 लाख 13 कोटी आहेत. म्हणजे आपल्या 142 कोटीच्या जनतेमध्ये असं आपण म्हणूया 12 ते 13 कोटी जनता ही डीमॅट अकाउंटद्वारे एकूणच मार्केटमध्ये गुंतवणूक करत असते. त्याच्यामध्ये हे 6.6 कोटी असे लोक आहेत की जे अटल पेन्शन मधून आलेले लोक आहेत. आणि PFRDच्या स्कीम मध्ये आता नवीन जी स्कीम निर्माण होते ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये, त्याच्यामध्ये अधिक लोकांनी यावं आणि याचा एकूण फंड हा 15 कोटीपर्यंत जावा, 15 लाख कोटीपर्यंत जावा, अशा तऱ्हेचा व्यवहार आहे. आपण एक समजावून घेण्याचा प्रयत्न काय करूया की शेअर बाजारामध्ये किंवा भांडवल बाजारामध्ये अधिकाधिक गुंतवणूक यावेत, असं ह्या सरकारचा आणि RBIचा आणि मार्केटच्या नेत्यांचा प्रयत्न आहे. थोडक्यात अर्थ आहे. पण मग याच्यामध्ये आपल्याला काही चॉईस आहे का नागरिकांना? तर अर्थातच जे सरकारी कर्मचारी आहेत त्यांना चॉईस नाहीये, कारण त्यांनी NPS स्कीम स्वीकारली आहेत. पण हे सरकारच्या बाहेरचे जे लोक आहेत त्यांच्या दृष्टीने ते ऐच्छिक आहेत. पण एकूणच बाजारामध्ये हाईप एवढा मोठा आहे माध्यमांच्या द्वारे की चला 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 बाजारात गुंतवणूक करा. पण फिक्स्ड डिपॉझिट एखाद्याने ठेवली राष्ट्रीयकृत बँकांमध्ये, तर त्याला मिळणारं 1 वर्षाच्या एफडीला व्याज, 2 वर्षाच्या मिळणारा एफडीला व्याज, ह्याची जर तुलना केली तर या ठिकाणी जी गुंतवणूक केलेली आहे 10, 15, 20 वर्ष गुंतवणूक करून सुद्धा NPS मध्ये 8 ते 9% पलीकडे रेट ऑफ रिटर्न नाहीये, असं सध्याचं मार्केटचं चित्र आहे. अशा अवस्थेमध्ये आपल्या फिक्स्ड डिपॉझिट तोडून लोकांनी या NPS मध्ये किंवा मार्केटमध्ये शेअर बाजारामध्ये उतरावं, अशा तऱ्हेचा एक सल्ला नवीन नवीन स्कीम्स आणून सरकार जेव्हा करतं, तेव्हा सरकारला बाजार हा चढाच राहायला पाहिजे. हे एक स्पेक्युलेटिव्ह मार्केट आहे, हे एक सट्टा बाजार आहे, असं सरकार कधी सांगणार नाही. सरकार म्हणणार आम्ही हे रेग्युलेट करतो, पण या रेग्युलेटेड मार्केटमध्ये आपला पैसा दुप्पट होणं, तिप्पट होणं, ही जी लोकांची अपेक्षा आहे, आपण झटपट श्रीमंत व्हावं, याकरता हा मार्ग आहे आणि तो सरकार पुरस्कृत आहे, सरकार रेग्युलेटेड आहे, असं जेव्हा जाहिराती होतात तेव्हा आपल्या खांद्यावरचं आपलं डोकं आपण वापरलं पाहिजे. त्यामुळे जेव्हा अशा तऱ्हेच्या PFRD मधल्या स्कीम असो, NPS असो, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक असो, त्याचा नेमका आपल्या गुंतवणुकीचा रेट ऑफ रिटर्न काय आहे याचा कुठेतरी तौलनिक अभ्यास झाला पाहिजे. आणि म्हणून मी असं विधान केलं की 20-20 वर्ष म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करून सुद्धा लोकांना 9%च्या पलीकडे रेट ऑफ रिटर्न मिळताना दिसत नाही. बँकांमध्ये कदाचित तो 8.2, 8.7, 8.5, काही ठिकाणी जास्त पण मिळत असेल. असं असताना शेअर बाजारमध्ये आपले पैसे गुंतवून ठेवून इतकी वर्ष वाट बघणं हे कुठच्या वयोगटाच्या लोकांना आवश्यक आहे, हा निर्णय ज्याचा त्याने करायचा आहे. पण इथे आपण बघतो NPS मध्ये वय वर्ष 45 करून, म्हणजे अजूनही तरुणांनी इथे गुंतवणूक करावं 18 वर्षाच्या नोकरीनंतर, असा सरकारचा आणि मार्केट रेग्युलेटरचा एक बेत दिसतो. आणि मार्केटमध्ये 2025 पर्यंत 15 लाख कोटी गुंतवणूक या योजनांमार्फत यावेत, म्हणजे अटल पेन्शन योजना यामध्ये यावेत किंवा NPS मार्फत यावेत, असा सरकारचा उद्देश आहे. त्यामुळे सरकारचा उद्देश मार्केटला उठाव द्यावा आणि लोकांची गुंतवणूक ही खरं तर त्यांना रेट ऑफ रिटर्न किती मिळतं हे ज्याचं त्यांनी ठरवायला पाहिजे. पण सरकार अशा तऱ्हेने प्रबोधन करत नाहीये. ते फक्त आम्ही स्कीम आणतो ती तुमच्यासाठी आहे, तुम्ही यात यावं आणि आम्हाला 2025 पर्यंत 15 लाख कोटी जमा करायचे. शेवटी त्या पैशाचा वापर या देशातले मक्तेदार भांडवलदार कंपन्या हे सगळ्या गोष्टी खेचून घेतात
आणि आपल्याला माहिती आहे रिलायन्स काय करतो, आपल्याला माहिती आहे अदानी ग्रुप काय करतो, आपल्याला माहिती आहे मोठे कॉर्पोरेट्स यांचे त्या ठिकाणी मार्केटमध्ये असलेले सिंडिकेट ऑफ ब्रोकर्स मिळून आणि शिवाय इन्सायडर ट्रेडिंग वगैरे ते पैसा कमवतात. गुंतवणूक अशा तऱ्हेने कोट्यवधी नागरिकांची, नोकरदारांची या मार्केटमध्ये असते. आणि म्हणून तुमच्या पेन्शनच्या स्कीम, तुमच्या एनपीएसच्या स्कीम्स याचा सगळा फायदा या देशातल्या कंपन्या स्वतःचं मार्केट कॅपिटलायझेशन आणि नफा वाढवण्याकरता करतात. हे आपण समजून घेऊया. पण मोहंती साहेबांनी ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये ही जी नवीन स्कीम आणलेली आहे की ज्याचं त्याने पारखून घ्यावं. शेवटी हे स्वातंत्र्य लोकशाहीमध्ये आहेच आहे. भांडवल बाजार हा रेग्युलेटेड असावा, हा नियमानुसार चालावा, ह्याच्यामध्ये फसवणूक होऊ नये याकरता लोकांनी एक अर्थवान स्वतःकडे बाळगावं या दृष्टीने हा आजचा जो व्हिडिओ आहे. अजून स्कीम लॉन्च व्हायची आहे ऑगस्ट सप्टेंबरमध्ये. पण आज जेव्हा मोहंती साहेबांनी being the chairperson of पेन्शन फंड रेग्युलेटरी ऑथॉरिटी आणि डेव्हलपमेंट ऑथॉरिटी म्हणून त्याचे चेअरमन असल्यामुळे त्यांनी ते केलेलं आहे. पण लोकांच्या प्रबोधनासाठी हा व्हिडिओ रिलीज करावा असं मला आवश्यक वाटलं. हे अर्थातच विश्वासमत आहे, पण त्या ठिकाणी लोकांनी याच्यावरती विचार करून आपले फंड त्या एनपीएस मध्ये किंवा आणखीन कुठल्याही स्कीम मध्ये का आणि कशासाठी टाकावे याचा तौलनिक अभ्यास करावा यासाठी हा केलेला व्हिडिओ आहे. आपल्याला आवडला असेल तर मॅक्स महाराष्ट्राचे सबस्क्राईब करा, तुम्ही शेअर करा आणि लाईक करा. आणि अर्थातच हा जो प्रबोधनाचा प्रश्न आहे आर्थिक प्रश्नांचा हे सातत्याने आपण चालू ठेवलं पाहिजे. धन्यवाद. मी इथेच सांगतो.